घोगर तालुक्यामध्ये असणारे हे सिद्धेश्वराचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? तर नमस्कार, मी ध्रुवांकुर सारंग. तर मित्रांनो, मी आज आलोय वेल्दूर या गावामध्ये. वेल्दूर वरून घोगरला जाताना ह्या रोडला लागून असलेले हे सिद्धेश्वराचे मंदिर. या गेट मधून प्रवेश करून काही अंतरावरती चालत आल्यावरती दिसणारे हे पोस्टर. या पोस्टरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण मंदिराकडे निघालो. मंदिराकडे जाताना वाटेत दिसणारे हे सुंदर धरण बघून झाल्यावरती आपण मंदिराकडे निघालो. थोडे पुढे चालत आल्यावरती आपल्याला दिसले हे सुंदर मंदिर. मंदिराच्या बाहेर परमपूज्य योगीराज नाना महाराज गोले यांची समाधी आहे. समाधी बघून झाल्यावरती मंदिराच्या बाहेर पाय धुतले आणि मंदिराच्या या दारातून प्रवेश केला. प्रवेश करून आतमध्ये आल्यानंतर समोरच नंदी महाराजांची मूर्ती पाहून मनच प्रसन्न झाले. नंदी महाराजांचे दर्शन घेतले आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती डाव्या साईडला महादेवांचे चित्र व उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावरती दिसणारी ही सिद्धेश्वराची मूर्ती. या मूर्तीचे रूप पाहून तर मनच प्रसन्न झाले. सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावरती आपण आलो ते म्हणजे सिद्धेश्वर मंदिराच्या साईडला असणारे विष्णू मंदिरामध्ये. विष्णू मंदिरामध्ये आल्यानंतर विष्णूंचे दर्शन घेतले आणि समोरच असलेल्या तुलसी वृंदाचे सुद्धा दर्शन घेतले. दर्शन घेऊन झाल्यावरती इथे असलेल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकाली असून खूप सुंदर मंदिर आहे. आणि हो, या मंदिरामध्ये शिवरात्री निमित्त खूप मोठा उत्सव असतो. तर तुम्हालाही या मंदिराला भेट द्यायची असेल तर मित्रांनो, घोगर वरून फक्त 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि दाभोल वरून येत असाल तर 4 किलोमीटर अंतरावरती असणारे हे सिद्धेश्वराचे मंदिर. तर तुम्ही सुद्धा या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि ओम नमः शिवाय कमेंट नक्की करा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.